आज बघणार आहे सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी इन इंडिया. सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी काय असते इंडियामध्ये, तर आपण या ठिकाणी सायबर सिक्युरिटीची जी स्ट्रॅटेजी असते आपल्या इंडियामध्ये कशी आहे, त्याचबरोबर DSCCL काय आहे ती पण बघणार आहे. कॉन्स्टिट्युलाइज्ड बाय द डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया, दॅट्स आपण काय म्हणतो, DSL म्हणतो. द स्ट्रॅटेजरी इन्शुर अ सेफ सिक्युअर ट्रस्ट इन रिलाइज्ड अँड व्हायब्रंट सायबर स्पेस इन इंडिया. म्हणजेच काय सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही काही काढलं गेलेलं आहे कशा मार्फत ते केले गेलेलं आहे, डेटा सिक्युरिटी काउन्सिलिंग इन इंडिया. म्हणजे जी सायबर सिक्युरिटीची डेटा वगैरे ती म्हणतो ना आपण, सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी का इंडियामध्ये जास्त आहे की आपल्या इंडियामध्ये जसं फ्रॉड्स वगैरे होत राहतात, फ्रॉड्स कॉल या ठिकाणी आपल्याला येत राहतात या ठिकाणी आपल्या, त्यामुळेच आपल्या याच्यामध्ये इंडियामध्ये सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी जास्त आहे. मेन सेक्टर ऑफ द फोकस, याचं जे सेक्टर आता कोणते जास्त असे महत्त्वाचे सेक्टर आहे की जिथं सायबर सिक्युरिटीचा जास्त फोकस आहे. लार्ज स्केल डिजिटल पब्लिक सर्व्हिसेस, CSS सेंटर असेल किंवा तुम्ही एखादा ऑनलाईन सर्व्हिस सेंटर्स वगैरे पाहिले असतात तर तिथे या ठिकाणी जास्त करून फोकस असतात. सप्लाय चेन सिक्युरिटी म्हणजे दॅट्स फॉर एक्झाम्पल ऑफ द नेटवर्क सप्लाय चेन सिक्युरिटी. नेटवर्क्स वगैरे असतं तुमचं या ठिकाणी, नेटवर्क वगैरे झालं, सप्लाय चेन म्हणजे तुम्ही काय करतात की नेटवर्क प्रोव्हाइड करतात, त्यावर तुम्ही एखादी व्हॉट्सअपद्वारे एखादा मेसेज प्रोव्हाइड करतात किंवा एखादा फोटो वगैरे प्रोव्हाइड करतात, त्याला आपण काय म्हणतो सप्लाय चेन सिक्युरिटी. क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन्स, क्रिटिकल इन्फॉर्मेशन्स वगैरे असते, सरकारची एखादी इन्फॉर्मेशन असती ती खूप इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन त्याला लागत असतं की जेणेकरून ती हॅक वगैरे झाली नाही पाहिजे, ती कुठंतरी पेस्ट वगैरे झाली नाही पाहिजे. डिजिटल पेमेंट्स, दॅट्स फॉर एक्झाम्पल फोनपे, जीपे, पेटीएम्स, दॅट इज आर ऑल इन्क्लुडिंग बाय डिजिटल पेमेंट्स वगैरे तुमचं कुठं एडिट केलं नाही पाहिजे. स्टेट लेवल सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, राज्यस्तरीय ही सायबर सिक्युरिटी आपल्याला बघायला भेटती. सिक्युरिटी फॉर स्मॉल मीडियम बिझनेस, सिक्युरिटी ऑफर्ड बाय स्मॉल अँड मीडियम बिझनेस, लहान असो किंवा मोठा असो तो बिझनेसला सिक्युरिटी परफॉर्मला लागते. तर नंतर काय सांगितलं आहे, टू इम्प्लिमेंट सायबर सिक्युरिटी इन द फोकस एरियाज द स्ट्रॅटेजरी लिस्ट द फॉलोविंग रिकमेंडेशन्स: बजेटरी प्रोव्हाइन्स, रिसर्च अँड इनोव्हेशन, ह्युमन रिसोर्सेस, क्राईम्स मॅनेजमेंट, सायबर डिप्लोमॅसी. तर बजेट प्रोव्हाइन्सेसमध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, सायबरची जे सुरक्षा वगैरे असते त्याला तुमचं बजेट द्यायचं, म्हणजे आपण म्हणतो ना बजेटरी प्रिव्हिजन, सायबर सुरक्षेला बजेट द्यायचं. त्यानंतर आहे तुमचं रिसर्च अँड इनोव्हेशन, त्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की तुमची तकनीक वगैरे सहायता वगैरे असते. आपण काय म्हणतो, एखादा सर्व्हिस सेंटरला फोन करतो, तकनिकी सहाय्य केली 2 दबाय 1 दबाय. आपण एखाद्या PCच्या सर्व्हिस सेंटरला फोन लावतो किंवा डेलच्या सर्व्हिस सेंटरला फोन लावतो, 1 दबाय 2 दबाय, ती तकनिकी सहायता म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो रिसर्च अँड इनोव्हेशन. ह्युमन रिसोर्सेस, तर ह्युमन रिसोर्सेसमध्ये काय आपल्याला सांगितलं, जी तुमची सायबर सुरक्षा असते, जी तुमची सायबर वगैरे असतात ते तुम्ही एखाद्या माणसाकडून तयार करून घेणे. क्रिकेट्स मॅनेजमेंट, जर आपलं क्रिकेट्स मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, तर तुमच्या एखादी सायबर हमल्यामध्ये सायबरचे जर एखादा सायबर अटॅक झाला त्याच्यावर लगेच कारवाई करणार. आणि सायबर डिप्लोमॅसी काय असतं की तुमचे अनेक देश असतात, त्या देशांबरोबर तुम्हाला काम करायचं आहे किंवा त्या देशांना आपण सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं आहे. दॅट इज फॉर एक्झाम्पल ऑफ द नेटवर्क सिक्युरिटी प्रोव्हायडर. दॅट्स हे तुम्हाला पॉईंट समजले असतील किंवा नसेल समजले तरी तुम्ही हे पॉईंट समजून घ्या आणि या पॉईंटला नोट डाऊन करत चला की जेणेकरून तुम्हाला याच्या पुढचे जे लेक्चर आपण घेणार आहे ते मी संडेच्या आसपास लगेच अपलोड करून देईल. खूप सोपं आहे, एवढं काही अवघड नाही. पूर्ण सायबर सिक्युरिटीमध्ये पूर्ण ऑल थेरॉटिकल पार्ट्स आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.